ती मोकळेसे खुले आभाळा, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती पावसाची सर चिंबा, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. मला नोकरी मिळणार आहे असं स्वतःला बजाव आणि मगच इंटरव्ह्यूला बाहेर पड. आज तुला नक्की जॉब मिळणार. नाही मिळालं तर तुझं घंटा काही होणार. एका जागी टिकून राहता नाही आलंय तुम्हाला. पहिली नोकरी 2 वर्षात सोडलीत तुम्ही. दुसरीकडे जास्त पगाराची नोकरी मिळाली असेल ना. मी निघतो. थांबा, आम्हाला सध्या MRची अत्यंत गरज आहे. आपण आज तुमचं ब्रीफिंग सेशन घेऊया, म्हणजे उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच. खरंच खूप खूप आभारी आहे मी तुमचा. बोल काव्या. कुठेस तू? घरी. तू घरी आहेस? तुला लाज लज्जा शरम काय वाटत नाही का मला हे सांगताना? एक मिनिट काव्या, तुला सुमितने न झेपणारं काम सांगितलंय का? नाही. मग तुझा मेकअप बॉक्स कोणी चोरलाय का? नो. मग सौम्याला भेटलीस का? नाही. मग माझ्यावर का चिडतेस ते कळेल का मला? मी तुझ्यावर कशासाठी चिडतीये? दूड, मला आज ऑफिस मध्ये काम होतं म्हणून मी पहिल्यांदा प्रॅक्टिस कॅन्सल केली, तर तू सुद्धा सगळी कामधंदा सोडून घरी टाइमपास करतोयस. हा गं, तुला लाज वाटत नाही का? आपल्याला एक अख्खं म्युझिकल उभं करायचंय. तू घरी काय बसलायस? हे बघ, टाइम वेस्ट करून चालणार नाही. तुला कळतंय का मला काय सांगायचंय? हो कळतंय. यापुढे मी आयुष्यात कितीही मोठी चूक केली ना तरीही ती तुला या म्युझिकल मध्ये घेण्यापेक्षा लहानच असेल. यार तुला माहितीये, मला मस्त रोमॅन्टिक सॉन्ग करायचं होतं, पण हल्ली ना माझ्या कानात असं सॅड सॉन्ग वाजत असतात तुझ्या भीतीने. अरे सॅड सॉन्गलाच डिमांड आहे मार्केटमध्ये. माझ्याकडनं लिहून घे, आपलं म्युझिकल हिट होणार आहे. हे आयडिया सही आहे, विचार करायला हवा. अरे त्यासाठी तरी प्रॅक्टिसला जा. प्रॅक्टिसलाच निघालेलो, पण तितक्यात तुझा फोन आला म्हणून थांबावं लागलं. बरं ऐक, लवकर पोच. मीही ऑफिस मधून लवकर निघणार आहे. संध्याकाळी प्रॅक्टिस करू. यस मॅम, आपका हुकुम सर आखो. बरं ऐक, आणि प्रॅक्टिसला ना तू जे काही म्हणायचंय ते प्रॅक्टिसला आल्यावर म्हण. फोन ठेव. चल बाय. बाय. बाबा राघव. Excuse me. Myself, Raghav. Emma. Are you looking for someone? Yeah. Actually, my friend stays here, but I can't find his place. May I know his name? Sam. Sam. पण या सोसायटीत तर सॅम नावाचं कोणीच राहत नाही. I mean, there is no Sam here. How is it possible? The address is right, and I'm searching his house last half an hour. Finally, I got a right address, but he doesn't stay here. What will I do now? Mumbai is so crowded. It was a mistake coming here. Mian, I mean, please let me help. We will find your friend. Don't worry. Oh, thank you, sweetheart. बाबा राघव. च्या गावात माझ्या आधी हीच माझ्याशी फ्लर्ट करायला लागलेली आहे. What are you saying? I mean, can you please tell me Sam's surname? Surname? Surname. I mean, do you know his last name? Sam.
Oh, yes, his last name is Moore. We always have fun with his name in our kitchen. More. Can you please spell it for me? Yeah, sure. M-O-R-E. M-O-R-E. More. आईच्या गावात याच्या मोरे आय मीन श्रीकांत मोरे राईट Yes, this is his Indian name. Do you know him? Yeah, of course I know him. Where does he stay? He stays right here. You found him? Wow! Just wait. I don't think that anyone is at home. I think असता तर इतका दरवाजा नसता उघडला. एरवी लोकांच्या डोक्यात शिरतो. Excuse me? Nothing. Wait a minute. चा बाहेर गेला वाटतं याडपट. Wait. सावकाश. थांब जरा फोन. राघव. हॅलो. Hi, Mrs. Moore. Hi, Mrs. Moore. हा बोल राघव. काय रे? काय कुठे आहात तुम्ही? अरे मी ना श्रीकांत बरोबर त्याच्या बिझनेसची जागा बघायला आली. त्याला कशाला सांगतेस? तरीच म्हटलं घरी कोणीच नाहीये. का रे काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? असा अचानक फोन केलास तू? हो प्रॉब्लेम झालाय पण फार सुंदर प्रॉब्लेम. म्हणजे श्रीकांतची मैत्रीण आली आहे कोणीतरी फॉरेन वरून. काय मा श्रीकांतची मैत्रीण आली आहे. कोण आलाय रे? अरे तिची मैत्रीण आली आहे फॉरेन वर. हेमा म्हणून. हेमा. ए तिला फोन दे. ओके. श्रीकांत wants to talk to you. Oh. Hi, Sam. Hey Emma. What a wonderful surprise. Surprised? Actually, Sam, there was some problem with my cell phone. That's why I couldn't inform you about my arrival. Yeah, no, that's absolutely fine. Anyway, Emma, welcome to my India. Welcome to my country. I'll reach as soon as possible. Can you please wait till I come? Sure, Sam. I'm here for 2 days. Yeah, that's great. We'll have fun. Will you please hand over to that Raghav, that Desi boy? Yes, sure. Who wants to talk? हाय. ऐक आता मी काय म्हणतो ते. आम्ही अर्ध्या तासामध्ये घरी पोहोचतोय. तिला तुमच्या घरी बसव, ओके? तुझी नीट काळजी घे. ती माझी फ्रेंड आहे. शी इज माय फ्रेंड, ओके? चल शुअर. ओके चल बाय. कोण? कुठली मैत्रीण? अगं अमेरिकन आहे, आता भारतामध्ये आली आहे. सो मला भेटेल म्हणत होती. ती 2 दिवस आपल्याच घरी थांबणार आहे. सो आता आपण लवकर घरी पोहोचायला हवं. चल. तू डोक्यावर टेन्शन घेऊन. राघव आहे ना, तो व्यवस्थित पाहुणचार करेल तिचा. खरंच अरे. चल. अच्छा इथे. Emma, you can wait at our house till Sam gets back. Oh, yes, Sam told me, so I hope it's not much of a trouble. No, not at all. It's my pleasure. Please come. Please. There's a nice place. Thank you. Oh, please have a seat. Be comfortable. Emma, would you like to have something? Tea, coffee, or doodh? दूध पी सक. Sorry. Milk. Oh, no, just water would be fine. तुझ्याकडे पाहिलं की माझ्या इंग्लिशची
सॉरी, वॉटर. सॉरी. Emma, water. Sam, बाबा राघव. is he your boyfriend? नाही म्हणजे एवढ्या लांबून त्याला भेटायला आलीस म्हणून विचारलं. No. We're just colleagues. Oh. We used to work in the same restaurant. I'm on vacation since last 2 months. I came to know that he got fired. So I wanted to meet him before I went back home. तुझ्या डोनाल्डला जॉबवरून काढून टाकलंय. Emma, will you please tell me what was the problem? The problem was his attitude. Some customer had a problem with his cooking, so he called Sam, and Sam started fighting with him. You know, he can't take criticism. ते तर मला माहितीच आहे. I mean, what happened exactly? Now let me tell you. We were working in Michelin star restaurant, where many important people come to dine. This customer was one such person. He complained to the management, and they had to let him go. Hey, but I heard he's a good chef. But that's not enough. He's not a polite person. He had many fights in the kitchen too. But trust me, Sam never intends to harm anyone purposely. हो, ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. I mean, we know how a good person is. बेबी, फिश सारखी दिसतेस. गोल्ड फिश. सेम डिट्टो. तू प्लीज काही करून ना ते डिझाईन फायनल कर. बेबी, बेबी, हा, मला चष्मा लागला का ग? म्हणजे मी जे पाहतोय तेच तू पाहतेस? काय झालंय? नाही रे, खूप दिवसाने तुम्हाला एकत्र येताना बघितलं ना, विश्वास नाही बसला रे माझा. अरे मला याच्यासोबत याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पण नाही. पण ते काय ना, त्याच्याकडे त्याच्या बेस्ट फ्रेंड, आय मीन सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड साठी वेळ कुठे असतो? कशाला सौम्याचे डायलॉग मारतीस? ती आली की परत हेच ऐकावं लागणार. अच्छा, म्हणजे सौम्या कॅफेवर येणार आहे म्हणून सुमित कॅफेवर आलाय तर? नाही तर हा. अरे कसंच आहे. म्हणजे कसं आहे, आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी आवर्जून असा हल्ली कुठे येतो हा कॅफेवर, नाही अभि? काय बोलते? हो ना अभि? हो, बरोबर बोलते. हे बघा, एकदा का आपला मित्र प्रेमात पडला की तो त्या गर्लफ्रेंडचा होतो. अरे मित्रांचा राहतच नाही. आणि अशा वेळी मित्राकडनं आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे ड्राय डेच्या वेळेस एक क्वार्टर मिळेल का अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. वा, करेक्ट आहे अभि, करेक्ट आहे. ह्याला काय फक्त सौम्याची काळजी ग, मग आपली. यार असं काही नाही यार. अरे मला तर भीती वाटायला लागली आता. माझ्या मनात भीती अशी बसली आहे, उद्या जर सौम्या असं म्हणाली की मी कॅफेवर जाणार नाही, तर हा आपला मित्र सुमित पण असं म्हणेल की ठीक आहे मी पण नाही जाणार यांना भेटायला. शक्यच नाही येणार तो, शक्यच नाही. मला किती वाईट वाटेल.
म्हणजे कसं आहे, आता सौम्य हा सुमितचा रिमोट झाला, म्हणजे तिच्याकडे तुझा रिमोट आहे असं रे. तिने उद्या जर ह्याला कॅफे मोड ऑफ वर टाकलं तर हा ऑफ 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 ऑफ. ओके, झालं तुमचं बोलून. काय अजून काही बोलायचंय? काय बोलण्यासारखं ठेवलंयस? नाही, घ्या ना अजून काय असेल तर बोलून. चिडला? नाही म्हणलं अजून काय असेल तर बोलून घ्या. नाही, कारण का मला खात्री आहे की सौम्य आल्यानंतर या सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट होणार आहे. नाही पण फरक आहे. फरक असा आहे की इथे तुम्ही सौम्य सौम्य म्हणताय, तिथे ती मित्र मित्र म्हणेल. लोकांची मनं राखता राखताना माझं इथे सँडविच व्हायची वेळ आली. मी काय म्हणतो अभि, तुमच्या कॅफेमध्ये तुम्ही सुमित सँडविच असं नवीन सँडविच का नाही इंट्रोड्यूस करत? भाई करणार ना, आत्ता करणार. तू बोलत असशील तर रेसिपी सांग फक्त. नाही, या सँडविच मध्ये वेगळं काहीच नसणार आहे. फक्त हे सँडविच जेव्हा तुम्ही कस्टमरला द्याल ना, तेव्हा त्याला हे सांगायचं की मित्रा, हे सुमित सँडविच आहे. म्हणजे जर तुझ्या काही तक्रारी असतील, तुझा काही राग काढायचा असेल तर तो ह्या सँडविचवर काढ. लोकांनी आपली वंकस करावी, आपल्यावर राग काढावा, ह्याच्याकरता हे सँडविच आम्ही इंट्रोड्यूस केलंय. नाही, चांगलं सँडविच आहे. श्रीकांतची रेसिपी का? तो विनोद करून मारून टाका मला. वैतागतोयस का? पण तू नक्की प्रेमात पडलायस ना? नक्की की तुझं ब्रेकअप झालं, सगळं उद्ध्वस्त झालं? नाही, मी वैतागत नाही शाल्मली. मला भीती वाटते तुमची, विशेषतः तुझी. हो, कार्टे, त्या दिवशी तू पुरणपोळीचा विषय काढलास, ती चिडून निघून गेली. आजपर्यंत तू हसू नकोस. आजपर्यंत तिने माझा फोन उचललेला नाहीये. तो आज तिने उचललेला आहे. ती मला भेटायला येते आहे. मित्रांनो, मला तुम्ही खूप आवडता, पण प्लीज आज काही गोंधळ करू नका आणि मला फासावर चढवू नका यार. काही लोकांना ना आपण आजूबाजूला असलेलंही नकोसं वाटतं. इतके गोळ घालतो का रे आम्ही? खरंच आम्ही घोळ घालतो? ह्या अभिचं तरी ठीक आहे रे, तो घोळ घालूच आहे. पण मी घोळ घालते? मी गाईज बाय. तुम्ही मला आज बळीचा बकरा बनवायचं ठरवलेलं दिसते. चला बाय, निघतो. मजा झाली. सॉरी. काय करताय? सॉरी. जस्ट जसं मूड जरा लाईट व्हावं म्हणून आम्ही काहीतरी हो, बरं. तू उगाच सिरियस झालास. बघ ना. बरं, काय आणू? काय घेणार? सुमित सँडविच. बरोबर. एक मिनिट. हे बघ, सौम्याशी निपटण्यासाठी तुला ऑल द बेस्ट. आणि गाईज, मी आता निघतीये. राघव माझी वाट बघत असेल. कोण? राघव वाट बघतोय? कुठे? अरे स्टुडिओवर. वाट बघ. मी हसताय का? अगं, कारण राघव आज येणार नाहीये. अरे व्हॉट रबिश. तुम्हाला आता मगाशी फोनवर म्हणाला की मी अशी शूजची लेस बांधतोय आणि असा स्टुडिओवर निघतोय. एक मिनिट. हे बघ, मी तो वाचतो. इंटरेस्टिंग आहे का? राघव, तू अभिमान. आज मी कॅफेवर येणार नाहीये कारण अचानक श्रीकांतची फॉरेनर मैत्रीण आली. ओ, आणि ती अत्यंत सुंदर आहे आणि तिला एंटरटेन करायची जबाबदारी माझ्यावर आहे असं राघव म्हणतोय. आता मला सांगा, येणार आहे का राघव? अरे काय चान्स आहे? तो गॅरंटी काय येत नाही. आता नाहीच. पण बघ काव्या,
How's it? Super. Thank you. I'm a chef, but still, I don't know how to make tea this good. This is masala chai. What? Spice tea? Oh, yeah, it's like tea, masala chai. It's like Sam and Shrikant. Right. It is very nice. Thank you. Just a moment. Your girlfriend texted you? No, she is my student. Student? Are you a professor? What do you teach? I'm a professor of dance. Really? I'm a choreographer. What kind of dance do you teach? Well, salsa, hip hop, and mainly Bollywood. Wow, Bollywood dance! I like it so much. I have learned a little bit of Bollywood dance on my trip. Is it? Would you like to see? Maybe you can give me some tips. Oh. Anyway, we have to kill some time. Please. Okay. I would love to. Play any Bollywood song which you want. Okay. Just a minute. खिलन क्यों न जाए तू हो री रे रसिया खिलन क्यों न जाए तू हो री रे रसिया पूछे है तो वे सारी दुनिया कहाँ है बदरी की दुल्हनिया दुल्हनिया कुर्ती पे तेरी मलू गुलाल रंग बता ब्लू या लाल एयर में तेरे उड़ते बाल आजा रंग दू दोनों गाल अरे सारा रा रा अरे सारा रा रा अरे सारा रा रा कबीरा सारा रा रा बेबी के देखे झुमके लगा दे चार ठुमके छोरे नाचे जमके यूपी में दिन दहाड़े विंडो और छत पे ताड़े हम देखे आके फाड़े अरे अरे तुझ पे टिकी है मेरी नौटी नजरिया तुझको बना करके तुझको बना करके तुझको बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया तुझको बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया रानी बना करके ले जाएंगे बदरी की दुल्हनिया मुन्निया रे मुन्निया बदरी की दुल्हनिया मुन्निया रे Ouch! Oh my God! Yeah. Just calm down. Just a minute. Eva? Just a minute. Pull up yourself.